मकर राशीचं आयुष्य इतकं कठीण का? कारण ब्रह्मदेवांनी 3 गोष्टी कायमची बंद केल्या. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. मकर राशी म्हणजे एक अशी राशी जी आयुष्यात यशस्वी होते, पण खूप उशिरा. ही अशी राशी आहे जी प्रत्येक अडथळ्याला सामोरी जाते, पण त्यातून बाहेर येतेही तेवढीच बळकट. ह्या राशीच्या जीवनात जे काही घडतं ते कोणालाही सहन करायला अवघड जातं. मग असा प्रश्न पडतो की मकर राशीचं आयुष्य इतकं संघर्षमय का? याचं उत्तर आपल्याला सापडतं ब्रह्मदेवांच्या नियोजनामध्ये. ब्रह्मदेवांनी मकर राशीबाबत अशी योजना आखली आहे ज्यामध्ये त्यांनी 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. ह्या 3 गोष्टी नसल्यामुळे मकर राशीचं जीवन अतिशय कठीण बनतं. 1. पहिली गोष्ट, लवकर सुख. ब्रह्मदेवांनी बंद केलं. मकर राशी लवकर यशस्वी होऊ शकत नाही. हा नियम ब्रह्मदेवांनी स्वतः बनवलेला आहे. बालपण, तरुणपण, अगदी प्रौढत्व देखील अनेकदा मकर राशीच्या लोकांसाठी संघर्षांनी भरलेलं असतं. त्यांना यश मिळतं, पण ते अत्यंत उशिरा आणि फक्त कडव्या मेहनतीनंतरच. बालपण, आर्थिक परिस्थिती हलाखीची, आईवडिलांकडून जास्त. कधी-कधी आईवडील वेगळे किंवा वडील छायाच नाही. भावंडांची जबाबदारी लवकर वयात, शालेय वयात. अभ्यासात हुशार असूनही कोणतीच प्रशंसा नाही. नेहमी खालचा नंबर मिळतो कारण संधीच मिळत नाही. शिक्षकांकडून दुर्लक्ष. तरुणपणी प्रेमात फसवणूक, मित्र गद्दारी करतात. स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीत अपयश, जबाबदाऱ्या जास्त, स्वप्न कमी. प्रौढ वयात नोकरीत खूप मेहनत, पण बढती नाही. व्यावसायिक धोके, जोडीदाराच्या स्वभावात विसंगती, आर्थिक अडचणी कायम. वृद्धापकाळ, बाकी सगळे निवृत्त होतात, मकर मात्र अजूनही कार्यरत असतो. हृदयामध्ये समाधानाची जागा नाही, फक्त शांतता असते. पण तरीही मकर राशी यशस्वी होते, कारण त्यांचे यश हे इतरांच्या नशिबावर नाही, तर स्वतःच्या कर्मावर आधारित असतं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, तू लवकर सुख नको, तुला अखेरचा विजय हवा आहे. 2. दुसरी गोष्ट, भावनिक आधार. कायमचे बंद. मकर राशीच्या लोकांना कधीच मानसिक आधार मिळत नाही. त्यांचं जीवन म्हणजे एक भावनिक वाळवंट. त्यांच्या अवतीभवती माणसं असतात, पण त्यांची साथ नसते. ते जेव्हा कोसळतात, तेव्हा कोणीच त्यांना हात देत नाही. उदाहरण, एखादी मैत्रीण, मित्र, जो समजून घेतो असं वाटतं, नंतर उपयोगाच्या वेळी साथ सोडतो. जोडीदार, मकर राशीचं समर्पण समजत नाही. कुटुंब, मकर व्यक्तीच्या कमावण्याकडे बघतं, भावनांकडे नाही. मित्रमंडळी, याला काही होत नाही, म्हणून मदतीपासून दूर राहतात. का दिलं ब्रह्मदेवांनी हे कठोर आयुष्य? ब्रह्मदेव म्हणतात, जेव्हा तू एकट असतोस, तेव्हा मी तुझ्याजवळ असतो. त्यांना मकर राशीला आत्मबळ द्यायचं आहे. त्यामुळेच त्यांनी इतरांवर अवलंबून राहणं ही गोष्ट कायमची बंद केली आहे. यामागचा उद्देश, मकर राशी ही भावनेच्या आधारे चालणारी नसावी, तर कर्तव्यासाठी चालणारी यंत्रणा व्हावी असा ब्रह्मदेवांचा हेतू आहे. कारण मकर राशी म्हणजे पृथ्वीचा खांब, त्याला अश्रू वाहायची मुभा नाही. 3. तिसरी गोष्ट, शांत आयुष्य. बंद. मकर राशीचं आयुष्य म्हणजे एक युद्धभूमी आहे. त्यांना कधीही निवांत, शांत किंवा स्थिर जीवन मिळत नाही. जिथे इतर लोक सेटल होतात, तिथे मकर राशीला अजून नवे जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. लहान वयात, शाळेच्या वयात आईवडिलांना आर्थिक हातभार लावावा लागतो. लग्नानंतर, कुटुंबात सासर किंवा माहेरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या बाबतीत टोकाची काळजी, सामाजिक जीवनात मित्रमंडळींची मदत करावी लागते. कोणीही संकटात असेल, तर सर्वात आधी मकर हजर. ब्रह्मदेवांचा आदेश, तुझं आयुष्य इतरांसाठी प्रकाशवाट ठरावं, स्वतः जळावं लागेल. त्यामुळेच मकर राशीच्या लोकांना शांत आयुष्य दिलंच जात नाही. ब्रह्मदेवांनी काय दिलं मकर राशीला? वरदानं. 1. शरीर थकलं तरी आत्मा चालू राहतो. 2. सहनशक्तीचं शिखर. 3. नेहमीच स्वतःच्या पायावर उभा राहतो. 4. संकटातही दुसऱ्यांना दिलासा देतो. 5. कधीच हार मानत नाही. 6. कामात नैतिकता आणि कठोर शिस्त. 7. कर्म म्हणजे देव आणि प्रयत्न म्हणजे प्रार्थना.
जीवनातील टप्पे आणि ब्रह्मदेवाचा संदेश. 1. बालपण. मी तुला इतरांपेक्षा लवकर शहाणा करीन. 2. तारुण्य. तू गमावशील पण शिकशील. 3. प्रौढत्व. तू हसशील नाही पण दुसऱ्यांना हसवशील. 4. वृद्धावस्था. तुझं आयुष्य आदर्श ठरेल कारण तू त्यासाठी रक्त आटवलं आहेस. मकर राशी म्हणजे कोण? एकट चालणारा सिंह, घाव झेलणारा योद्धा, हसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेला वेदनांनी भरलेला आत्मा, देवासाठी झिजणारा माणूस. शेवटचे शब्द. मकर राशीचं आयुष्य कठीण आहे कारण त्याला सोपं आयुष्य मिळालं असतं तर ते इतकं महान बनलं नसतं. ब्रह्मदेवांनी 3 गोष्टी बंद केल्या. 1. लवकर सुख. 2. भावनिक आधार. 3. शांत आयुष्य. पण दिलं अमृतत्व, संघर्षातून यश गाठण्याचं आणि इतरांचं जीवन प्रकाशमान करण्याचं. ब्रह्मदेवांनी मकर राशीला देवासाठी बनवलंय म्हणून माणसांत त्यांचं दुःख कुणालाच समजत नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.